प्रवीण दरेकरांनी शंभूराज देसाईंसोबत अंतरवालीमध्ये चर्चेसाठी यावं, जुने विषय सोडून दरेकरांनी देसाईंसोबत चर्चेसाठी यावं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मराठा नेते मनोज जरांगेंचं प्रवीण दरेकरांना हे आवाहन आहे। चर्चेला या, तुम्हाला त्रास होणार नाही याची जबाबदारी आमची, असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय। जरांगेंची सुरुवात ती आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट हाच केंद्रबिंदू आंदोलनाचा या ठिकाणी आहे। विरोधी पक्षाचा अजेंडा आपण राबवतोय काय, देवेंद्रजींच्या विरोधातल्या ज्या काही शक्ती आहेत त्यांचा अजेंडा आपल्या मार्फत राबवला जातोय काय, अशा प्रकारचा सारखं देवेंद्रजींवर टीका करून त्या ठिकाणी वाटायला, संशयाला वाव त्या ठिकाणी मिळतो। पुन्हा सांगतो मी, देवेंद्र फडणवीसांना बोलायचं बंद करतो आम्ही, द्या ठरलेलं। आंतरवालीपासून तिथून मिरवणूक काढतो आम्ही, त्या प्रवीण दरेकरला बी सांगतो इथून मिरवणूक काढतो आम्ही आंतरवाली देते तिथं। असे म्हणाले दरेकर साहेब की तुम्ही फक्त फडणवीस साहेबालाच का टार्गेट करतात? ते आंतरवाली झाले तर बरं होईल। ते जर आंतरवालीला आले शंभूराजे साहेबांसोबत तर चांगलं होईल। तुम्हाला झालेला आहे फडणवीस रोग, फडणवीस रोग झालेला आहे, तो एक रोग आहे, तो रोग झालेला आहे तुम्हाला तेवढंच दिसतं फक्त। तुम्हाला एकतर त्याच्या पलीकडे काही दिसतच नाही कावीळ झाल्यासारखं। फडणवीस आणि भाजप, तुमच्या दरेकर साहेब माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला शेवटी जातं बी दिसली पाहिजे, जातीच्या लोकांच्या काय हाल चाललेत हे दिसलं पाहिजे। तुम्ही जर फडणवीसच तुमची जात आणि फडणवीसच तुमचा पक्ष या भूमिकेतून बघणार असला तर मराठ्याचं वाटोळं व्हायला वेळ नाही लागणार। आणि तुमच्या मतदारसंघातले मराठी हे तुमच्या स्टेटमेंटबद्दल विचार करायला लागलेत। तुम्ही बोलल्यापासून कमीत कमी मला तिथले एका रात्री 350च्या आसपास फोन आले असते।